हॅलो, नमस्कार. मी माधवी चव्हाण आणि मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण जाऊन घेणार आहोत साबरमती रिपोर्ट्स ह्या मूवीचा थोडक्यात रिव्ह्यू. पण तत्पूर्वी आपण पाहिलं असेलच की बेबी जॉन ह्या मूवीचा ट्रेलर टीझर आपण पाहिला असेल. तर तो ट्रेलर टीझर पाहताना मला एक जाणीव झाली आणि ती तुम्हाला सांगायला मला खूप इंटरेस्ट वाटतो आहे. तर साऊथचा सिनेमा तलपती विजय यांचा थेरी हा जो सिनेमा होता, हा तुम्ही टी व्हीवर नक्कीच पाहिला असेल हिंदी डबमध्ये. तर तो जो सिनेमा आहे त्या सिनेमाची मला आठवण झाली बेबी जॉनचा ट्रेलर पाहताना. तर मला असं वाटतं आहे की कदाचित त्याची स्टोरी सिमिलर असू शकेल. तुम्हाला काय वाटतं आहे? तुमचं पण नक्कीच फीडबॅक द्या. बेबी जॉनचं ट्रेलर टीझर पहा आणि जर तुम्हाला थेरी या सिनेमाची आठवण आली तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा, कमेंट करा. ओके, आता येऊया आपण आपल्या रिव्ह्यूवर. द साबरमती रिपोर्ट ह्या सिनेमाचा रिव्ह्यू. जसे ताशकंद फाईल, काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी हे सिनेमे येणं अपेक्षित होतं. लोकांना भेटले, लोकांना आवडले. खूप वास्तववादी सिरियस कथानक ह्याच्यात घेण्यात आलं होतं. तर तसंच कथानक साबरमती रिपोर्टमध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे. विषय कौतुकास्पद आहे की त्यांनी असा विषय निवडलेला आहे. आता ह्या सिनेमाची स्टोरी तुम्हाला तर माहितीच आहे की काय असणार आहे. जे गोत्राकांडमध्ये जे काही घडलं त्या संदर्भातलाच हा सिनेमा आहे. तर हा सिनेमा कसा दिसतो, त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. तर ही जी कथा आहे ही कथा तिथे असणाऱ्या एका हिंदी रिपोर्टरच्या नजरेतून आपल्याला दिसते. त्या हिंदी रिपोर्टर्स एक असिस्टंट फोटोग्राफर म्हणून जातो तिथे गोध्राकांडचं जे घडलेलं आहे तिथे. त्या नजरेतून ते टिपतो त्या रिपोर्टरच्या नजरेतून. नंतर त्याला असं वाटतं की नाही ते काहीतरी वेगळं घडतं आहे म्हणून तो स्वतःच्या नजरेतून टिपतो. त्यानंतर त्याची तो वेगळी कॅसेट बनवतो आणि ती आपल्या बॉसला दाखवतो. आता ह्यानंतर काय घडतं हे पाहण्यासाठी हा सिनेमा आपल्याला पाहावा लागेल. तर हा जो सिनेमा आहे हा सिनेमा लोकांनी अपेक्षा ठेवल्या होत्या ह्याच्याकडून की ह्या सिनेमातून आपल्याला रिॲलिटी दिसेल किंवा ह्या सिनेमातून आपल्याला नवीन गोष्टी कळतील ज्या आपण पाहिलेल्या नाही आहेत. आता असे सिनेमे बनणं गरजेचं आहे कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यात नक्की काय झालं होतं आणि काय सिच्युएशन होती, कुठल्या सिच्युएशनमध्ये ही गोष्ट घडलेली आहे, त्याच्यामागची कारणं काय आहेत हे सगळं समजणं आपल्याला गरजेचं होतं. इथे जो काही हत्याकांड झालेला आहे, ज्या व्यक्ती जळून मेलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि ते का घडलं, कशामुळे घडलं आणि हे खरोखर घडवण्यात आलं होतं, हा कट होता की ॲक्सिडेंट होता, हे सगळं पाहण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला पाहावा लागणार. तर ही झाली थोडक्यात कथा, मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता हा सिनेमा भिडतो का, आवडतो का, याच्यात विक्रांत मेसीने नेहमीप्रमाणे चांगलं काम केलेलं आहे. ते प्रत्येक कॅरेक्टरमध्ये अतिशय आतमध्ये घुसून काम करतात तसं त्यांनी ह्यातही केलेलं आहे. यानंतर 2 कॅरेक्टर आहेत राशी खन्ना जे आहेत त्या त्यांना सपोर्ट करून ह्या स्टोरीचा शेवट करतात. सो त्यांचंसुद्धा खूप छान काम आहे. ह्या सिनेमामध्ये जेवढा खोल अभ्यास करून त्यांनी शिरायला हवा होता तेवढा खोल अभ्यास झालेला नाही आहे. वरवरची जी कथा मांडणी सांगितलेलं जास्त गोष्टी आहेत त्या सगळ्या वरवरच्या घडलेल्या आहेत असं जाणवतं. आणि आता इलेक्शन आहे, इलेक्शनच्या धामाधुमीतच हा सिनेमा रिलीज करण्यात आलेला आहे. मोस्टली असे सगळे सिनेमे जे आहेत ते इलेक्शनच्या वेळेलाच रिलीज करण्यात येतात पोस्टपोन करून आणि हेसुद्धा तसंच झालेलं आहे असं आपल्याला दिसतं आहे. तर आता आपण ह्या सिनेमाला असं इलेक्शनच्या नजरेतून न पाहता एक प्रेक्षक म्हणून पाहिलं तर कसं वाटतं आहे ते मी सांगते. मी त्या इलेक्शनच्या हिशोबाने त्याचा विचारच करत नाही आहे आणि त्याच्यात किती खरं आहे किती खोटं आहे यात आपण न शिरलेलंच बरं असं मला वाटतं. ओके, तर पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगितलं, विक्रांत मेसीने चांगलं काम केलेलं आहे. एका न्यूज रिपोर्टरच्या नजरेतून हा सिनेमा आपल्याला दिसतो. सो न्यूज रिपोर्टरच्या आयुष्यात काय होतं, त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते या गोध्राकांडमुळे हे ह्या सिनेमातून आपल्याला दिसतं. तो आपल्या हिशोबातून जेव्हा पूर्णपणे खाली पडतो त्यानंतर तो कसा उभा राहतो आणि ह्या गोष्टीला कसं पुढे घेऊन जातो हे ह्या सिनेमातून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे.
पूर्णपणे गोधराकांडशी संबंधित पूर्णपणे सिनेमा नाही आहे. 50% मी म्हणेन की त्याच्यात त्या गोष्टी आलेल्या आहेत, पण 50% तो जो रिपोर्टर आहे, जो विक्रांत मेसीने उभारलेला आहे, तोच आपल्याला जास्त दिसतो. ओके, त्याच्याभोवती कथानक फिरताना आपल्याला दिसतं. तर असा हा सिनेमा आहे. तर ह्या सिनेमाला मी अगदीच खूप पॉझिटिव्ह आहे किंवा अगदीच निगेटिव्ह आहे असं नाही म्हणणार. हा सिनेमाची मांडणी चांगली आहे, त्याचं प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. याच्यात जास्त निगेटिव्ह नाही आहे. फक्त एवढंच एक गोष्ट जी आहे ती खूप जास्त खटकते की ह्याच्यात वरवरचा अभ्यास करण्यात आलेला आहे. जसं केरला स्टोरी, ताशकंद फाईल, काश्मीर फाईल्समध्ये खूप डिटेल्डमध्ये हायलाईट केल्या गेल्या गोष्टी होत्या, ज्या ॲक्च्युअल गोष्टी आहेत. पण इथे ते झालेलं नाही आहे. इथे वरवरचं कथानक आपल्याला दिसतं आहे. एक सिनेमा म्हणून पाहण्यात आलेलं आहे असं मला वाटतं आहे. सो आपणसुद्धा माहिती घेण्यासाठी हा सिनेमा अटेंड करावा, पाहावा असं मला वाटतं, कारण ह्याची माहिती असणं सगळ्यांना गरजेचं आहे. सो मी ह्या सिनेमाला ॲव्हरेज रेटिंग देणार आहे. ह्या सिनेमाला मी 2.5चं रेटिंग देणार आहे 5 पैकी. तुम्हाला हा सिनेमा तुम्ही पाहिला तर तुम्हाला कसा वाटला तर तेही नक्की कळवा. ह्या सिनेमामध्ये वल्गर काहीच नाही आहे, तर तुम्ही फॅमिलीबरोबर आरामात पाहू शकता. थँक्यू सो मच.